मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। निवृत्त व्हायला 8 दिवस बाकी, सरकारी अधिकाऱ्यानं टोकाचं पाऊल का उचललं? वरिष्ठांचा जाच सांगणारा व्हिडिओ बनवला, कार्यालयातच अधिकाऱ्यानं जीवन का संपवलं? ನಮ್ಮ ತಾಯಿ ಹೆಂಡತಿ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ कर्नाटकमध्ये तुमकुरू जिल्ह्यातून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानं कार्यालयातच टोकाचं पाऊल उचललं। विशेष म्हणजे हा अधिकारी पुढच्या 8 दिवसात निवृत्त होणार होता, पण त्याआधी असं काय झालं की या अधिकाऱ्यानं सरकारी कार्यालयातच जीवन संपवण्याचा निर्णय घेतला? धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येआधी या अधिकाऱ्यानं एक व्हिडिओ मित्र परिवाराला पाठवला, ज्यात वरिष्ठांनी कसा जाच केला याचा पाढा वाचला। देव त्यांना शिक्षा देईल असं सांगत या अधिकाऱ्यानं वरिष्ठांवर गंभीर आरोप केलेत। त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय आणि सोबतच वरिष्ठांच्या जाचामुळे आणखी एक बळी गेल्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय। कोण आहेत हे अधिकारी? अखेरच्या व्हिडिओत त्यांनी कुणावर आरोप केलेत? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। ನನ್ನ ಚೆನ್ನಾಗಿ ನೋಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ, ನನಗೆ ಒಳ್ಳೆ ಬೆಲೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಅವರು ನನ್ನ ಸಹಾಯ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು, ನನಗೆ ಸಹಾಯ ಇನ್ನೂ ಬೇಕಾಗಿತ್ತು, ಅದು ಕೊಡೋಕ್ಕಾಗ್ತಾ ಇಲ್ಲ। ಚಿಂಟು ಮಿಶ್ರ ಸಮಾಜ ಕಲ್ಯಾಣ ಇಲಾಖೆಯ ಕೃಷ್ಣಪ್ಪ ನನಗೆ ತೊಂದರೆ ಕೊಟ್ಟರಿಂದ कर्नाटक राज्यातल्या तुमकुरू जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूनं खळबळ माजली आहे। ही घटना घडली आहे पावगडा इथं। 60 वर्ष वयाचे मल्लिकार्जुन हे समाज कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक होते। शुक्रवारी संध्याकाळी मल्लिकार्जुन यांचा मृतदेह त्यांच्याच कार्यालयात आढळला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन पुढच्याच आठवड्यात रिटायर होणार होते, पण त्याआधीच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपास सुरू केला। विशेष म्हणजे मल्लिकार्जुन यांच्या पित्याचा मृत्यूही निवृत्तीच्या आधीच झाला होता। त्यांच्या जागेवर अनुकंपा आधारावर मल्लिकार्जुन यांना नोकरी मिळाली। आता मल्लिकार्जुन यांचा मृत्यूही निवृत्तीच्या आधीच झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये। या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे, ज्यात अनेक गंभीर बाबी समोर आल्यात। मल्लिकार्जुन यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना व्हॉट्सअॅपवर एक व्हिडिओ पाठवला। या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ते आत्महत्या करायला जात आहेत। या व्हिडिओत त्यांनी त्यांचे वरिष्ठ जॉईंट डायरेक्टर कृष्णप्पा यांच्यावर सतत मानसिक छळ केल्याचा आणि दबाव टाकल्याचा आरोप केला। याच त्रासामुळे आपल्याला हे पाऊल उचलावं लागत असल्याचं मल्लिकार्जुन यांनी या व्हिडिओत म्हटलंय। व्हिडिओमध्ये मल्लिकार्जुन यांनी वरिष्ठांनी दिलेल्या त्रासाचा पाढा वाचलाय। हे सांगताना ते भावुकही झाल्याचं दिसतंय। हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। या व्हिडिओत ते काय म्हणाले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। माझ्या कुटुंबानं मला नेहमीच साथ दिली, पण अधिकारी कृष्णप्पा यांनी खूप छळ केल्यानं मी खचून गेलो। माझी आई, माझी पत्नी आणि मुलांनी मला साथ दिली, त्याचा मला अभिमान आहे। त्यांच्यासाठी मला खूप काही करायचं होतं, पण आता मी ते करू शकत नाही, ते अशक्य आहे। हे सगळं अधिकारी कृष्णप्पा यांच्या जाचामुळे झालंय, पण देव त्याला शिक्षा देईल, कायदाही त्याचा हिशोब करेल। त्यामुळे आपल्या कुटुंबानं कुणाबद्दलही बदल्याची भावना ठेवू नये असं आवाहन मल्लिकार्जुन यांनी या व्हिडिओत केलंय। मल्लिकार्जुन यांच्या आत्महत्येपूर्वीचा हा शेवटचा मेसेज आहे, जो या प्रकरणातला सर्वात महत्त्वाचा पुरावा बनलाय। आता मल्लिकार्जुन यांच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून पावगडा टाउन पोलिसांनी जॉईंट डायरेक्टर कृष्णप्पा यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। व्हायरल व्हिडिओ आणि इतर पुराव्यांची पडताळणी केली जाते। विशेष म्हणजे या घटनेमुळे सरकारी कार्यालयाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मानसिक छळ होण्याचा गंभीर मुद्दा या निमित्तानं पुन्हा समोर आलाय। त्यामुळे वरवर आरामदायी दिसणारी सरकारी नोकरी खरंच किती तणावग्रस्त असेल अशी चर्चा सुरू झाली आहे। त्यावर पर्याय काढणार कोण असाही सवाल केला जातोय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।